नमस्कार मित्रांनो, सध्याच्या या सोशल मीडियामुळे आता कोण इंजिनियर, कोण डॉक्टर, कोण पत्रकार आणि कोण पोलीस याची काही ओळख राहिलेली नाही. सगळे काही त्या सोशल मीडियावरती लाईक्स, कमेंट्स आणि शेअर याच्या त्या कॉम्पिटिशन मध्ये गुंतलेले पाहायला मिळतात. आणि या सगळ्यांच्या मधून समाज माध्यमांमुळे कुठेतरी भावनिक, मानसिक आणि समाज कल्याणाच्या गोष्टी दूर राहिल्यात आणि विचित्र वेगळ्याच अशा समाजाला भडकवणाऱ्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार होतोय असं मला एकंदरीत दिसतंय. फेक न्यूजचा तर इतका सुळसुळाट वाढलाय की आता खऱ्या बातम्यांकडे लक्ष देणंही लोकांनी सोडून दिलंय. खोट्या बातम्या या तितक्याच लवकर पसरतात, त्या व्हायरल होतात, त्याचा इतरांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे आत्ताची तरुणाई कुठल्या खोलात बुडतीये हे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये. मी स्वतः पत्रकार आहे, पण पत्रकारितेची परिभाषा जितकी बदलली आहे तितक्याच पद्धतीने आता बातम्यांचं स्वरूपही बदललंय. सोशल मीडिया आल्यापासून वेगवेगळ्या बातम्या अगदी रंगवून सांगितल्या जातात आणि त्या तशाच पद्धतीने व्हायरल होतात. त्यामुळे कृपया एखादी बातमी खरी आहे की खोटी आहे याची तपासणी केल्याशिवाय ती शेअर करू नका. त्यामुळे समाजावरती विचित्र परिणाम पाहायला मिळतो. दंगली घडतात, मानसिक अत्याचार वाढलेत, सगळेजण मानसिकतेने खचल्याचं पाहायला मिळतंय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जरा सोशल माध्यमांचाही अभ्यास करायला लागा. ही माध्यमं आपल्या जगण्याचा दृष्टिकोन बदलतायत का यावरही थोडा विचार करा. आधीचा काळ किती सोनेरी होता. पाण्यापासून ते हवेपर्यंत आणि संस्कृतीपासून ते अगदी पेहरावापर्यंत सगळं काही निराळं होतं. आणि आता बघा, आधीचे विचारच वेगळे होते, निराळे होते. आता मात्र तसे विचार राहिले नाहीत, कारण की आता आपली बुद्धिमत्ता चालण्या इतकं आपल्याला वेळच नाहीये. येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्या कोणाशी गरज भासणार नाही, इतकं आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्ट्रॉंग होणार आहे. मग या सगळ्यामध्ये आपण कसं स्वतःला सावरलं पाहिजे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तुम्हाला या संदर्भात काही विचार असतील, तुमचे या संदर्भात काही मुद्दे असतील, सोशल मीडिया संदर्भात तुमचीही काही मतं असतील तर ती तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल, माझ्या एक विचारच्या माध्यमातून तुमचे विचार जर इतरांपर्यंत पोहोचवायचे असतील, तुम्ही मला नक्की कमेंट करा, तुम्ही मला पर्सनल मेसेज करा आणि आपण या मुद्द्यांवरती सखोल चर्चा करू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि एक नवीन विचार घडवण्यासाठी मला नक्की मदत करा.